साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। कणकवली विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे माजी विधानसभा प्रमुख तसंच माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन सावंत व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सभापती हर्षदा वाळके, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपसभापती सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य दळवी आदी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारत माता की जय। वंदे मातरम। ठीक आहे, म्हणजे बरेच दिवसाची माझी हे होती की जे लोक माझ्या पाठीशी आहेत, म्हणजे गावातले असतील किंवा इतर भागातले असतील, तर थोडंसं सत्तेमुळे काही कामांच्या त्यांच्या अडचणी होत्या। वारंवार मी पालकमंत्र्यांच्या आधी कॉन्टॅक्टमध्ये होतो, त्यांची काही कामं होत होती, पण एक असा विचार केला की जाहीर प्रवेश केला तर अजून ह्या गोष्टींना जोर येईल आणि एक जिल्हा लेवलची जबाबदारी काही गोष्टी त्यांनी मला दिली, आज ती मी सांभाळतोय, म्हणजे सुरू पण केलं। त्यामुळे आज अधिकृत प्रवेश केला। त्यांचं सहकार्य हे मला नेहमीच असतं, पण आज अधिकृत प्रवेश केला। गेली 22 वर्ष तुम्ही युवा सेनेपासून म्हणजे उद्धव ठाकरे सोबत आहात, आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे, काय सांगा? तेच सांगितलं ना, जो काही विकासाचा बॅकलॉग होता काही लोकांचा आमच्या लक्षात, स्वतःचा काही माझे स्वतःचे काही विषय होते, संकल्पना होत्या ज्या जिल्ह्यात राबवण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले नितेशजींच्या माध्यमातून। त्यांनी त्यांना पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला आणि असं करत असताना मागचे 4 महिने मी काम करतोय काही योजनांवर। तर आता म्हटलं एक अधिकृत प्रवेश केला की त्याला अजून थोडंसं स्पीडअप होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खासदार माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून तुमच्याकडे बघितलं जायचं आणि आज तुम्हीच भाजपमध्ये प्रवेश करा। नाही, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मी विनायक राऊत साहेबांनी आपल्याला खूप सन्मान दिला, अगदी मुलासारखं वागवलं, पण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मी एखादी कृती करत असेल तर नक्कीच त्यांचं त्यामागे समर्थनच राहील याचा मला विश्वास आहे 100%।